सांगतेस तू? हो ना, अहो सगळं सामान घेऊन आल्या होत्या त्या. आम्हाला तर सुचेच ना काय करावं. काय करायचं म्हणजे ठेवून घ्यायचं सगळं सामान. असं कसं ठेवून घ्यायचं? अरे त्यांच्या मुलीची चूक आहे ना, मग भरपाई त्यांनीच करायला हवी होती. त्याही असंच काहीतरी म्हणत होते. तुम्ही कशाला फुकटचा स्वाभिमान दाखवायला गेलात? आम्हाला नाही पटलं ते. ना जरा भावनेपेक्षा प्रॅक्टिकली विचार करायला शिका. मी असतो ना सगळं सामान ठेवून घेतलं असतं, तेवढेच पैसे वाचले असते आपले. मला ना हेच आवडत नाही तुमचं. आता मी काही बोलले ना तर रागवाल तुम्ही. प्रत्येक वेळेस कसं काय पैसे वाचवायचाच विचार करता हो तुम्ही. हा विचार जर मी केला नसता ना तर आयाचं लग्नही झालं नसतं ना, त्याचा बिझनेस उभा राहिला असता. एरवी आहेस ठणठण गोपाळ, आताही तीच परिस्थिती आली. म्हणजे सगळं कळत असूनही न कळल्यासारखं कसं काय दाखवतेस तू, हे मला कळत नाही. अरे मनवाच्या ऍडमिशनसाठी 20 लाख रुपये उभे करायचेत ना, ते कुठून येणार आहेत या विचाराने माझी झोप उडाली. ते जर का मी उभे करू शकलो नाही ना तर काय होईल या विचाराने सुद्धा थरका पडतो माझा. इथे पैन पै महत्वाची आहे आणि तुम्ही पैन पै वाचवण्याची प्रत्येक संधी वाया घालवताय. आता जाऊ दे ना, जे झालं ते झालं. हे बघा कुठून तरी उभे राहतील पैसे. अगं असे कुठून उभे राहणार आहेत पैसे कालिंदी? स्वतःच्या पायाने चालत येणार आहेत का पैसे? का कोणी येणार आहे दारात आणि म्हणणार आहे घ्या 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 20 लाख रुपये घ्या, तुम्हाला खूप गरज आहे ना म्हणून? तसंच होईल. देवाच्या रूपाने कोण ना कोण दारात उभं राहील पैसे घेऊन. असं कधीही होत नाही. हे बघा तुम्ही नका टेन्शन घेऊन. खरंच असं घडेल, विश्वास ठेवा थोडा देवावर. कालिंदी तू ना झोप आता शांतपणे. नाही तुझ्या डोळ्यात झोप दिसते मला. एक काम कर, झोप आणि झोपेत काही स्वप्न पडते का बघ की कोणीतरी असे 20 लाख रुपये आपल्याला द्यायला आले. हो थोडा तरी विश्वास ठेवा. मूर्खपणाचं का? असं कोणी येत नसतं पैसे देत नसतं. आहे आपल्या नात्यात कोणी आहे जवळपास तरी कोणी आहे असा एखादा माणूस? मी तुम्हाला डोक्यावर तेल लावून देऊ? अहो जरा बरं वाटेल. काही गरज नाहीये कालिंदी, झोप तू. मी बसतो विचार करत. असेल माझा हरित दिल खाटल्यावरी. संधी दरवाजा ठोठावत होती तेव्हा झोपाच काढल्या, आताही झोपा आणि बघा काही स्वप्न पडतायत का. ही शपथ ना, ही स्वप्नच आमच्या घराची वाट लावणार आहेत.